तुम्हाला माहिती आहे का, एक असा व्यवसाय आहे जिथे लोक सकाळी उठल्या-उठल्या सर्वात आधी तुम्हाला पैसे देतात. तुम्ही झोपेत असतानाही तुमची तिजोरी भरत असते आणि मंदी असो वा तेजी, हा व्यवसाय कधीच थांबत नाही. नमस्कार मित्रांनो, केपी दी एंटरप्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हा जो व्यवसाय आहे ना, तो आपल्यापैकी अनेकांच्या रक्तातच आहे, आपल्या परंपरेचा भाग आहे. पण आता त्याचं रूप पूर्णपणे बदललंय, तो हायटेक झाला आहे. होय, आपण बोलतोय डेअरी फार्मिंगबद्दल. आज आपण फक्त डेअरी फार्मिंगबद्दल बोलणार नाहीये, तर आपण मिळून एक संपूर्ण बिझनेस ब्लूप्रिंट तयार करणार आहोत. आपण एक-एक करून हे सगळे टप्पे उलगडणार आहोत. सगळ्यात आधी हे पांढरं सोनं म्हणजे नेमकं काय आहे, ती संधी समजून घेऊ. मग एका 5,000 कोटींच्या कंपनीची केस स्टडी पाहू, ज्यांनी हे खरं करून दाखवलंय. त्यानंतर त्या आधारावर आपण स्वतःचा 10 गायींचा बिझनेस प्लॅन बनवू. पुढे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक जबरदस्त मार्केटिंग हॅक शिकू. मग ह्या व्यवसायाचं खरं वास्तव काय आहे तेही समजून घेऊ. आणि शेवटी पुढची पावलं काय असतील यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया. चला आपल्या ब्लूप्रिंटच्या पहिल्या भागाकडे वळूया. पार्ट 1, द व्हाईट गोल्ड अपॉर्च्युनिटी. मित्रांनो, दूध आता फक्त दूध राहिलेलं नाही. हा एक खूप मोठा बदल आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. आपलं पारंपरिक डेअरी फार्मिंग आता एका हायटेक बिझनेस मॉडेलमध्ये बदललं आहे, जिथे दुधाचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे. तर हे पांढरं सोनं म्हणजे नेमकं काय? ही एक नवीन विचारसरणी आहे. इथे दुधाकडे आपण फक्त एक शेतमाल म्हणून बघत नाही, तर एक मौल्यवान संपत्ती म्हणून पाहतोय. याचा खरा अर्थ काय? तर जेव्हा तुम्ही क्वालिटी, शुद्धता आणि डायरेक्ट टू कन्झ्युमर मॉडेल वापरता, तेव्हा त्याच दुधाची किंमत अक्षरशः सोन्यासारखी वाढते. तंत्रज्ञानामुळे आज थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणं शक्य झालंय. यामुळे होतं काय की मधले सगळे दलाल बाजूला सारले जातात आणि नफा थेट शेतकऱ्याच्या खिशात जातो. आता वळूया पार्ट 2 कडे, द 5,000 करोड ब्लूप्रिंट. ही व्हाईट गोल्ड संकल्पना फक्त कागदावर नाहीये, ती प्रत्यक्षात काम करते. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कंट्री डिलाईट ही कंपनी. 2 इंजिनियर्सनी सुरू केलेला हा छोटासा स्टार्टअप आज आधुनिक डेअरी व्यवसायात यशाचा एक मैलाचा दगड बनला आहे. आता या यशामागचं व्यावसायिक गणित समजून घेऊया. ते खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांनी फक्त दूध विकलं नाही, त्यांनी विकला विश्वास. त्यांनी प्रत्येक ग्राहकाला दुधाची शुद्धता तपासण्यासाठी एक टेस्टिंग किट मोफत दिलं. हा एक खरा मास्टर स्ट्रोक होता. विचार करा, ज्या बाजारात भेसळीची भीती आहे, तिथे एक ब्रँड पुढे येतो आणि म्हणतो, "हे घ्या, तुम्ही स्वतः तपासा." या एका गोष्टीने ग्राहकांच्या मनात कायमचं घर केलं. आणि त्या विश्वासाचं रूपांतर झाले एका प्रचंड मोठ्या आकड्यात. स्क्रीनवर हा आकडा बघा. आज या कंपनीचं व्हॅल्युएशन आहे 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त. कल्पना करा, जणू काही कागदाच्या नोटांची एक उंच इमारत आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आहे. हे फक्त एका कंपनीचं यश नाही, तर या व्हाईट गोल्ड मॉडेलच्या ताकदीचा हा पुरावा आहे. आणि त्यांची पोहोच किती आहे? ते दररोज 15 लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना दूध पोहोचवतात. विचार करा, रोज सकाळी 15 लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये त्यांची डिलिव्हरी पोहोचते. हे फक्त लॉजिस्टिक्स नाही, तर हा त्या लाखो ग्राहकांनी दररोज दाखवलेला विश्वास आहे. हीच त्यांच्या ब्रँडची खरी ताकद आहे. आणि आता त्यांची वाढ बघा. हा बार चार्ट पहा, कसा रॉकेटसारखा वेगाने वर जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी 100% पेक्षा जास्त वार्षिक वाढ नोंदवली आहे. बिझनेसच्या जगात याला हायपर ग्रोथ म्हणतात. ही अविश्वसनीय वाढ त्यांच्या यशस्वी मॉडेलचा आणि ग्राहकांच्या विश्वासाचा थेट परिणाम आहे. तर या केस स्टडीमधला सर्वात महत्त्वाचा धडा काय आहे? तो या स्लाइडवर आहे. जर आपण क्वालिटी आणि विश्वास दिला, तर ग्राहक दुप्पट पैसे द्यायलाही तयार असतो. हाच या संपूर्ण व्हाईट गोल्ड संकल्पनेचा आत्मा आहे, त्याचा पाया आहे. आणि हे फक्त डेअरीलाच नाही, तर कोणत्याही व्यवसायाला लागू होतं. ओके, तर आत्तापर्यंत आपण संकल्पना आणि केस स्टडी पाहिली. आता आपण आपल्या ब्लूप्रिंटच्या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. पार्ट 3, 10 गायींचा बिझनेस प्लॅन. आता हे मोठं स्वप्न प्रत्यक्षात कसं उतरवायचं याचं संपूर्ण आर्थिक गणित आपण टप्प्याटप्प्याने मांडूया. आता थेअरी बाजूला ठेवून आपण प्रत्यक्ष आकडेमोड करणार आहोत. बरं, तर सुरुवातीची गुंतवणूक पाहूया. 10 चांगल्या जातीच्या, जास्त दूध देणाऱ्या HF किंवा गीर गायींसाठी साधारण 7 ते 8 लाख रुपये लागतील. एक सुसज्ज गोठा बांधण्यासाठी 2 लाख रुपये, जिथे जनावरांना योग्य हवा आणि जागा मिळेल. आणि मिल्किंग मशीनसारख्या आधुनिक उपकरणांसाठी 1 लाख, कारण स्वच्छता आणि वेळ वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एकूण भांडवल झालं साधारण 11 लाख रुपये. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यावर पशुसंवर्धन विभागाकडून 25% ते 50% सबसिडीसुद्धा मिळू शकते. आता कमाईची क्षमता बघूया. जर आपण या 10 गायींची चांगल्या प्रकारे काळजी घेतली, तर त्यांच्या युनिटमधून दिवसाला सरासरी 150 ते 200 लिटर दूध उत्पादन होऊ शकतं.
हा आकडा आपल्या कमाईचा आधारस्तंभ आहे आणि याच आकड्यावर आपलं संपूर्ण आर्थिक गणित अवलंबून असणार आहे. आणि इथेच खरा खेळ आहे. जर आपण हे दूध मोठ्या डेअरीला विकलं तर आपल्याला कमी आणि सतत बदलणारा दर मिळतो. पण जर तेच दूध आपण थेट ग्राहकाला विकलं तर सहज ₹50 प्रति लिटरचा स्थिर दर मिळू शकतो. हाच तो डायरेक्ट टू कन्झ्युमर मॉडेलचा सर्वात मोठा फायदा आहे, जिथे मधली साखळी तोडून आपण आपला नफा वाढवतो. या हिशोबाने आपली एकूण मासिक कमाई होते 2,25,000 ते 3,00,000 रुपये. हो, ही रक्कम दर महिन्याला आपल्या व्यवसायात येऊ शकते. हा आपल्या व्यवसायाचा टॉप लाईन महसूल आहे. यातून पुढे खर्च वजा होणार आहेत. अर्थात या कमाईतून खर्च वजा करायला हवा. साधारणपणे 50% रक्कम खर्चात जाते. या डोनट चार्टकडे बघा. या 50% खर्चात सर्वात मोठा वाटा असतो जनावरांच्या चाऱ्याचा, त्यानंतर मजुरी, वीज बिल आणि जनावरांच्या आरोग्यावरचा खर्च. हे सर्व आवश्यक खर्च आहेत, पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे सर्व खर्च वजा केल्यावरही 50% निव्वळ नफा आपल्या हातात राहतो. आणि मग उरतो तो आपला निव्वळ नफा. सर्व खर्च जाऊन महिन्याला 1,00,000 ते 1,50,000 रुपये. हा आहे या 10 गायींच्या बिझनेस प्लॅनचा अंतिम आणि ठोस परिणाम. हीच ती रक्कम आहे जी व्यवसायाला पुढे वाढवण्यासाठी किंवा आपल्या वैयक्तिक उत्पन्नासाठी वापरता येते. आता पार्ट 4 कडे वळूया, द व्हॉट्सॲप मार्केटिंग हॅक. चला, आपण उत्तम प्रतीचं दूध तयार केलंय, पण ते जास्त किंमत देणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणार कसं? त्यासाठी आपल्याला हे मार्केटिंगचं इंजिन वापरायचं आहे. उत्पादन आणि ग्राहक यांना जोडणारा हा सगळ्यात महत्त्वाचा पूल आहे. हा हॅक खूप सोपा आणि जबरदस्त प्रभावी आहे. बघा, हे पॅनल कसे एकामागोमाग एक उघडत आहेत. पहिलं पाऊल, आपल्या परिसरातील सोसायट्यांमध्ये 3 दिवसांची फ्री ट्रायल ऑफर करा. दुसरं पाऊल, त्यांना रोज सकाळी व्हॉट्सॲपवर दूध काढतानाचा लाईव्ह व्हिडिओ पाठवा. यामुळे स्वच्छतेबद्दल आणि प्रक्रियेबद्दल एक जबरदस्त विश्वास निर्माण होतो. आणि तिसरं पाऊल, या पारदर्शकतेमुळे असा अतूट विश्वास निर्माण होतो की ग्राहक तुम्हाला कधीच सोडून जात नाही. चला, आता पार्ट 5 कडे येऊया, द रियालिटी ऑफ सक्सेस. हे सगळं गणित आणि योजना ऐकायला खूप छान आणि आकर्षक वाटते, पण या यशामागे एक वास्तव आहे, एक दुसरी बाजू आहे. हा हायटेक प्लॅन कठोर परिश्रमाच्या पायावर उभा आहे, हे आपण विसरून चालणार नाही. मित्रांनो, हा एसी ऑफिसमध्ये बसून करायचा व्यवसाय नाही. इथे कोणतीही सुट्टी नसते. दिवाळी, दसरा, ईद, काहीही असो, तुम्हाला रोज पहाटे 4 वाजता उठावंच लागतं. गोठा स्वच्छ करावा लागतो. जनावरांची काळजी घ्यावी लागते. जनावरं म्हणजे कुटुंबाचे सदस्य असतात, त्यांची काळजी 24 तास घ्यावी लागते. हा व्यवसाय संपूर्ण निष्ठा आणि समर्पण मागतो. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपला गोठा वासरांच्या आवाजाने भरून जाईल आणि ग्राहकाच्या चेहऱ्यावर आपलं दूध पिऊन जे समाधान दिसेल, तो आनंद कोणत्याही पगारापेक्षा खूप मोठा असतो. त्यामुळे फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवली तर संपत्तीची देवी लक्ष्मी आपल्या गोठ्यात नक्कीच वास करेल. आणि आता आपल्या ब्लूप्रिंटचा शेवटचा भाग, पार्ट 6, युअर नेक्स्ट स्टेप्स. आतापर्यंत आपल्याला माहिती मिळाली आहे, प्लॅन मिळालाय, पण आता या ज्ञानाला कृतीत बदलण्याची वेळ आली आहे. ही आपल्या प्रवासाची खरी सुरुवात आहे. या व्यवसायासाठी लागणाऱ्या सरकारी सबसिडी आणि बँक लोनची सविस्तर माहिती असलेली PDF हवी असेल तर खाली कमेंटमध्ये डेअरी असं लिहा. ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल. KP द एंटरप्रेनरला सबस्क्राईब करा. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.